चला आपली गाडी आलेली आहे, आज निघूया पंढरपूरच्या दिशेने. तर्रीवाले मिसळ आहे, वरती बटाट्याची भाजी पण ॲड करतात, असे मस्त लागते. ही मजा आहे मंडळी, काय सांगू बोला. मिक्स करा तेल कसं हल्ल्यावर तेल पूर्ण खूप पाऊस आहे इकडे, कालपरी बघा फुल पावसामध्ये. आणि या ब्रिजवरचा नजारा बघा, फील भारी आहे. सिटीतनं बाहेर आल्यानंतर बाहेरचा जो परिसर असतो ना तो बघण्यासारखाच असतो एकदम. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे. बऱ्याच वर्षापासूनची माझी इच्छा होती की पंढरपूरला जायचं. आषाढी एकादशीनिमित्त मी पहिल्यांदाच चाललो आहे. म्हणजे फॅमिलीसोबत जायचा प्लॅन होता खऱ्या अर्थाने, परंतु प्लॅन चेंज झाला. तर आमचे मित्र आहेत पनवेलचेच, तर त्यांच्यासोबत मी चाललेलो आहे. तर आज सकाळची वेळ, आषाढी एकादशी उद्या आहे, तर आदल्या दिवशी आम्ही चाललो आहे. खूप अगोदर जायचं होतं, पण गावी वगैरे गेलेलो, फेऱ्या झाल्या गावच्या, त्याच्यामुळे जमलं नाही. पण आज जाऊया, प्रवास करते पनवेलवरून. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास बघायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही चाललो आहे कारने. कार माझी नाही घेतो आहे, भाऊंचे घेतो आहे. तर भाऊ कोण ते पण तुम्हाला दिसतील, त्यांची बाकी काही मंडळी आहे. सो असं आम्ही एकत्र प्रवास करणार आहोत, इथून पनवेल ते पंढरपूर. बरेच जण आपले वारकरी मंडळी आहेत, ते सगळे चालत अगदी महिनाभर त्यांचा प्रवास पायी असतो. बऱ्याच जणांना कामानिमित्त वगैरे जाता येत नाही, तर मग असे डायरेक्ट गाडीने वगैरे जसं जमेल तशा वाहनाने लोक पंढरपूरला आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. तर माझी ही पहिली वेळ आहे. बरेच जण म्हणतात की तिकडे जाऊन फक्त देवाला दर्शन घेणं हा उद्देश नसतो, तर तिथे जाऊन वारी अनुभवणं, ते बघणं, तिथे पोचणं हेच मोठं, म्हणजे पंढरपूरला जाऊन आपलं विठ्ठलाचं दर्शन केल्यासारखं आहे. कारण खूप गर्दी असते उद्या, माहीत नाही, पण माऊलींच्या पादुकांचं दर्शन, आपले जे संत परंपरा आपल्या महाराष्ट्राची, ती सगळं तिथलं अनुभवणं मला हे खूप भारी वाटणार आहे. त्यासाठी मी चाललो आहे तिकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जसा येईल कधी येईल माहीत नाही, पण जसं जमेल तसं लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन. स्वतः प्रवासाला सुरुवात करते. घरात सगळे बॅग वगैरे रेडी केलेले आहेत. चला आपली गाडी आलेली आहे, याच गाडीने प्रवास करणार होतो मी आज. ही आहे लहू भाऊंची गाडी. सामान कुठे ठेवायचं तर बघा आता. डिक्की उघडा. नमस्कार. झाली काय तयारी? बाकी मेंबर आले काय सगळे? चलो. आणि हा काय पास पण काढलाय, पद्धतशीर फुल तयारी एकदम. हा, तर चला मंडळी आपण चाललो आहे. गाडी आलेली आहे, सेट केलं सगळं सामान. इकडे लहू भाऊ आहेत, त्यांचे हे मोठे भाऊ. तिकडे आणखीन एक गावातले भाऊ आहेत, त्यांचं नाव काय दादा? भास्कर दादा. आणि तिकडे प्रवीण भाऊ आहेत, ते पण आलेले आपल्या गावी. तर हे आपले पनवेलचेच मित्र आहेत. आणि आम्ही प्लॅन केला होता फॅमिली वगैरे घेऊन जायचा, पण अचानक चेंज झाले आहेत. काय मेंबर सुट्टी नाही वगैरे. तर चला आज निघूया पंढरपूरच्या दिशेने. सकाळचे वाजलेत 8:45. आम्हाला निघायचं होतं 7:30-8 वाजेपर्यंत, पण ठीक आहे. पाऊस पण आहे थोडा, वातावरण एकदम पावसाचं झालं एकदम. कधी पण लागेल, रस्त्याला पाऊस भेटणार आहे आपल्याला. जिकडे तिकडे पूर्ण CNGला रांग आहे, माहीत नाही आज खूप जण निघालेत बहुतेक. आम्ही 3 CNG पंप बघितले पूर्ण. एका ठिकाणी खाली म्हणजे बंदच होतं, 2 ठिकाणी खूप रांग होती. जुना पुणे एक्सप्रेस हायवे पकडला आहे. काय पाऊस लागते ना, मुसळधार पाऊस, माहीत नाही. आज पुन्हा म्हणजे अति पावसाचा इशारा दिलेला आहे. आम्ही आता इथून खालापूरवर प्लस जाऊ. बऱ्याच गाड्या सुटल्यात ना, त्या CNG भरायला तिकडे पनवेलमध्ये पूर्ण पंप सगळे फुल होते. आम्ही चौकशाकडे थांबलो आहे. अगोदर इकडे नाश्ता केलेला आहे मी. तिकडे शक्ती हॉटेल आहे, ते नाश्ता चांगला मिळतो, म्हणजे भजीपाव वगैरे गरम गरम मस्त भेटतो. तर घेऊया इथे मिसळपाव आहे का विचारूया. तर भजीपाव खाऊया. गाडी इथेच लावली आहे आणि मेन हायवे आहे. चौक इथे राईटला गेलो की कर्जतला जरा रस्ता आहे. मी इकडे आलेलो आहे अगोदर. मी जेव्हा खोपोलीला गेलो ना बुलेट घेऊन, तेव्हा इथे नाश्ता केला चांगला होता म्हणून थांबलो इथे. पण तर्रीवाले मिसळ आहे, वरती बटाट्याची भाजी पण ॲड करतात, असे मस्त लागते. कांदा वगैरे मारून, लिंबू पण आहे ते बघा. पद्धतशीर नाश्ता करून घेऊ का भाऊ? पुढे बघाय नको मग. आणि बाहेर पाऊस पडताना तर गरम गरम काहीतरी खायला पाहिजे म्हणून मिसळपाव घेतला आहे. लाजवाब. कसं आहे? भारी. थंडगार वातावरण आहे एकदम.
बाहेर मस्त पाऊस आणि चाय, हा फीलच भारी आहे एकदम. आणि प्रवासामध्ये गरमागरम आणि असं काहीतरी पाहिजेच. आता आमचा प्रवास अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे. अजून काहीच नाही. हायवेला लागलो की मग बघाय नको. मंडळी आता पोचलो खालापूर जो नाका आहे. तिथून आपल्याला पाली खोपोली रोड आपण पकडतो. तर हा इथून असा फाट्यावरून आपण चाललो आहे. जुना मुंबई पुणे हायवे सोडतोय आपण आणि ह्या रस्त्याने आपण पुढे जाऊया एक्सप्रेसला. पाऊस बघू शकता पाऊस किती आहे. जिकडे तिकडे पाऊस. माहीत नाही तिकडे पंढरपूर साईडला पण असेल काय. भाऊ बोलतात पुण्यापर्यंतच पाऊस असेल, नंतर पाऊस कमी होईल. पण इकडे एवढा जबरदस्त बॅटिंग करतोय ना पाऊस. बाबा म्हणजे पुढचा काय दिसत नाही बघा. फुल भरलंय पाणी. सगळ्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. फायनली आपण पकडलाय पुणे एक्सप्रेस वे. पंढरपूर बरोबर 5 तास दाखवते आम्हाला बरोबर डॉट. 5 तासाचं अंतर आहे. पण आपण कुठे थांबायचं ते आता पुढे जाऊन ठरवू आपण. पाऊस पडून गेला आता. थोडंसं वातावरण मोकळं झालं आहे पण पुढे दिसते पाऊस. इथे पण आपण दाखवायला पास कामी आला आहे. गणपतीला पण कोकणात तसा पास मिळतो. पण आता काय टोल तेवढा नाही. कदाचित काही जण वापरतात त्या मार्गे गेले तर. म्हणजे कुठे एक्सप्रेस वे नाही. कोल्हापूर बिलापूर आपला रस्ता ना तो तिकडून. विजिबिलिटी खूप कमी आहे इकडे बघा. पूर्ण धुका आहे. आजूबाजूचा डोंगर काहीच दिसत नाही. पूर्ण त्या हायवेला पण धुका आहे. काहीच दिसत नाही बघा. जास्त नाही एवढंच दिसतंय. काही अंतरापुरतच बाकी पूर्ण धुका आहे पुढे. त्या साईडला बघताय ना पूर्ण जबरदस्त हा ब्रिज. ज्याचे बरेच जण इकडे येऊन शूट करतात. पूर्ण खूप पाऊस आहे इकडे. कालपरी बघा फुल पावसामध्ये. आणि या ब्रिजवरचा नजारा बघा. हा बघा पुढे किती मोठा आहे. हे मोठमोठे रॉड आहेत आणि खाली खूप उंच असा ब्रिज. एक नंबर वाटतंय. पाऊस खूप येतोय. सुपर खतरनाक व्ह्यू आहे हे बघा. त्या साईडला लिहिलं इकडे 8 किलोमीटर नंतर एक्झिट आहे. म्हणजे 8 किलोमीटर हा इथे बोगदा आहे. 8.5 किलोमीटर असेल बहुतेक टोटल. आपण इथे बाहेर पडलो. वा मस्त वाटला. लय भारी होता एकदम एक्सपिरियन्स. खूप आतमध्ये बऱ्यापैकी छान असा स्पेस आहे. 80चा लिमिट आहे. आणि आपण बाहेर पडल्यानंतर पाऊस सुरू आहे. पुण्यात आपण एंट्री करतोय. तसा विचार केला ना आपण की पुण्यात एंट्री करता करता पाऊस कमी होईल. किती फरक आहे बघा ना. आम्ही जस्ट तो टनल क्रॉस केला. एक 5-10 मिनटं पुढे आलो आणखीन तर पूर्ण अक्षरशः पूर्ण वातावरण क्लिअर झालं एकदम. हे बघा ढग दिसतात पूर्ण निळाच्या. पूर्ण आकाश दिसतंय. म्हणजे इकडे पाऊस कमी आहे. आपल्या घाटाच्या खाली जो पाऊस पडतो ना तुफान मुसळधार पाऊस पडतोय तो इकडे नाही आहे. हे बघा आणि पूर्ण सफेद झालं आहे. पाऊस तर दिसत नाही. इकडे पाऊस कमी आहे. त्या साईडला वरती डोंगरामध्ये धुकं पण खूप आलं आहे. मंडळी पुण्यातला माहोल पूर्ण चेंज झाला. एक टायमाला मी जेव्हा यायचो ना 8-10 वर्षापूर्वी या कंपनीच्या कामानिमित्त खूप रेअरली बिल्डिंग होत्या हायवेला. आता तर पूर्ण जिकडे तिकडे बिल्डिंग दिसत आहेत. आणि पुणे आता अक्षरशः म्हणजे मुंबईपेक्षा पण खूप आता असं म्हटलं जाईल तरी डेव्हलप होत चाललं आहे. म्हणजे
मुंबईत बघाल तिकडे तिकडे कामं अर्धवट आहे सगळी. इकडे बघा ना तुम्ही एकदम सुटसुटीत एकदम मस्त एकदम छान वाटतं पुण्यामध्ये. ते साईडला सगळ्या प्रायव्हेट गाड्या लागतात. इव्हन इथून तुम्हाला 7-8 तक जायचं असेल ना इथे गाड्या उभ्या राहतात. इथून आपण बसायचं नाही जायचं. दुधाच्या गाड्या किंवा अशा टेम्पो वगैरे पण इकडून रस्त्याला मिळतात. इथून बरेच जण असेच जातात वाया असं. या ठिकाणी आपल्या कात्रज बोगदा लागलाय. बाहेर पडलो बोगद्यातून आपण. मस्त नजारा आहे इथे. पावसाळी वातावरण पण म्हणजे पावसासारखं झालं आहे वातावरण. पाऊस पडणार कधी पण. एकदम हिरवळ आहे दोन्ही साईडला. मस्त वाटतं एकदम दुतर्फा. फील भारी आहे. सिटीतनं बाहेर आल्यानंतर बाहेरचा जो परिसर असतो ना तो बघण्यासारखाच असतो एकदम. त्या साईडला बघताय मंडळी आपण मुंबई बँगलोर हायवे जो आहे ना तो आपण सोडला आहे आणि आपण पंढरपूर रोड पकडला. आपण इथून 1.5 तास दाखवते ना. फलटण. ओके फलटण. तिकडे आपले कोण आहेत मित्र आहेत. त्यांच्याकडे आपण स्टे करणार आहोत. नंतर पुढे जाऊ. आज तिकडे स्टे आहे शिरवळ. हे आहे शिरवळ. शिरवळचा कोण कोण आहे लाईक करा. आम्ही इकडे उतरलो आहे. भोळी गाव आहे काय ते. हायवे आहे. पंढरपूर रोड पकडला आहे. आणि तुम्ही बघाल ना तर इकडे पूर्ण शेतीची जागा आहे. साईडला काहीतरी धरण आहे. मस्त वाटते पण वातावरण एकदम भारी झालं आहे. पाऊस काय आहे नाही जास्त इकडे. कमी आहे पाऊस. आपल्याकडे पाऊस खूप लागतो. आता घरी फोन केलेला पाऊस येऊन जाऊन आहे. पण इकडे मस्त वातावरण आहे. पाऊस नाही का एवढा. आजचा स्टे फलटण. कोणाकडे मित्र आपले मित्र ओळखीचे आहे त्यांच्याकडे थांबायचं आहे. गेल्या वर्षी तिकडेच होतो आम्ही. तुम्ही दरवर्षी येते ना. दरवर्षी फिक्स आहे यांचं. मी पहिल्यांदा झालं आहे पण आतापर्यंत प्रवास लय भारी झाला आहे. बघा इकडे ऊन पण पडलं आहे. इकडे ऊन पडतोय. पाऊस आहे मग येऊन जाऊन आहे. वातावरण आहे तसं. भाऊ काय आणलं तुम्ही. भाजी आणली. भाजी भाकरी घरूनच आणलंय. भाकरी आणल्या. एवढ्या भाकरी आणल्यात. आमची पोरांना लागतात ना. अरे बापरे. बघा भाजी चण्याची भाजी आहे. काबुली चणा. आणि इकडे भाकऱ्या बघा. आम्ही गॅस पण आणलाय सोबत. गॅस स्टोव. बघूया जमलं तर बनवू आपण पुढं. ही मजा आहे मंडळी. काय सांगू बोला. जाताना खायची मजा हीच आहे. पुढे जावते जाऊ आपण. जाताना प्रवासात ही मजा आहे. भाकऱ्या बघा. अरे बापरे एवढ्या भाकऱ्या आणल्यात. एवढ्या भाकऱ्या राज भाकऱ्या. पक्का तयारी झालं तुम्ही. तेल काय राहू दे. अरे वरती तेल येणारच. दुकान की मिक्स करा. तेल कसं हल्ल्यावर तेल कसं आहे. तेल ते हल्ल्यावर चटे पण आणले. अरे बापरे लय भारी फील आहे मंडळी. आपल्याकडे काबुलीचं आणि भाकरीचा मस्त आस्वाद घेताना रोडच्या साईडलाच गाडी लावली. चटई टाकली खाली. जेव्हा सुरुवात एकदम पद्धतशीर आमचं जेवण झालेलं आहे चटई टाकून. तर जाऊया पुढच्या प्रवासाला. पंढरपूर रोडला आपण लागलेलो आहोत. एक अर्धा तासावरती फलटण आहे. आपण 4:15ला पोहोचू तिकडे असं दाखवत आहे अंतर. इकडचं वातावरण तुम्ही बघू शकतायत. कोण कोण आहे इकडचं आपल्या मंडळी नक्की लाईक कमेंट होऊन जाऊ द्या. रस्त्याला पूर्ण झेंडे वगैरे मिळतात असे गाडीला लावायला. इकडे एक मंदिर लागलं आहे. महाराजांची पालखी सोहळा इकडूनच गेला आहे पूर्ण. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. पंढरपूर सरळ लेफ्ट साईडला फलटण आहे. इथून लेफ्ट आहे. आम्ही पोचलोय सागर दादांच्या घराजवळ. त्यांचं घर आहे इकडे वरती. कडुनिंबाचं झाड आहे. दातून करून घेऊया. त्यांचे बाबा आहेत.
बाबा झोपलात काय? आराम चाललाय सध्या. काय झालंय? आता बरं आहेत का? येतो आम्ही फिरून जा. हे तुमचंच शेत आहे हे? बाबांची शेती आहे पूर्ण. म्हटलं फिरा जरा इकडं, गावचा फील घ्या तुम्ही. लय भारी वाटतंय. त्या बाजूला बघताय ना, हे सागर दादा आहेत, त्यांची मुलं आहेत 2. शाळेतनं आत्ताच सुटलीत. बरोबर 5 वाजता शाळा सुटते ना, गावची शाळा जिल्हा परिषदची. हे बघा सागर दादा. तुम्ही पहिला राहायला कुठं होतात? खांदा कॉलनी. मग इकडे किती वर्ष झाले घेऊन? 12 वर्ष 10-12 वर्ष झाले. हो ना. मग जन्म वगैरे तिकडेच खांदा कॉलनी? नाही तिकडे जन्म गावाला. तुमचं मूळ गाव आहे? नाही माझं मूळ गाव बारामती. प्रॉपर बारामतीचे? मग इकडे येऊन घर घेतलं तुम्ही? काही शेती घेतली. हे प्रॉपर मूळचे बारामतीचे, तर इकडे त्यांनी शेती, बाबा वगैरे रिटायर झाले, मग इकडे त्यांनी शेती घेतली, घर बांधलं, तर त्यांना 12 वर्ष झाले इकडे येऊन. तर भाऊ हे लोक सगळे पनवेलचे आपले मित्रमंडळी दरवर्षी ह्या टायमाला येतात. एक दिवस इकडे वस्ती करतात, दुसऱ्या दिवशी पंढरपूरला जातात. एकदम पूर्ण शेतीची जागा आहे. टोमॅटो वगैरे इकडे लागलाय ह्या साईडला. गावचं वातावरण लय भारी आहे. शिराडी लावले, टोमॅटो लावले आहेत, इकडे चणा आहे ह्या साईडला. त्यानंतर मग अजून कुठली इकडे करतात शेती. आज आमचा स्टे इकडेच आहे. हा आहे फार्म हाऊस. सागर भाऊंच्या घरापासून जवळच आहे. बघा त्यांचे मित्र भेटले तिकडे. पूर्ण फार्म हाऊस मोठा आहे एकदम. तिथे शेती पण करतात का? आंबे, केशर आंबे, नारळ लावलेत. या साईडला बघताय ना खाली पूर्ण एकदम झाड बघा कसलं एकदम सावलीवालं झाड आहे. एकदम प्रॉपर लावलं त्यांनी खाली बसायला गुरांना. निवांत झाड एकदम सावलीवालं झाड. कुठलं झाड आहे काय माहिती आहे? पिंपळ नाही, वड पण नाही, वेगळंच आहे. वेगळंच झाड आहे. कुठलं झाड काय माहिती? कमेंट करून सांगा. वेगळंच झाड आहे बघ. पूर्ण दाट झाड, घट्ट एकदम असं आहे. खाली त्याचं खोड छोटं ना, वरती किती मस्त बसायला. एकदम भारी वातावरण पण छान झालंय. पाऊस नाही इकडे, असं आबूट वातावरण झालं एकदम. आणि इकडे पण बघा ना तुम्हाला कडुलिंबाची झाडं खूप दिसतील आणि खूप चांगलं असतं हे कडुलिंब. इकडे बघा डाळिंब झालेत. डाळिंबावरती छोटे आहेत अजून फुलं अशी असतात ते बघा डाळिंबाचे. नंतर असे डाळिंब लागतात खाली. भारी वाटतं एकदम. डाळिंब पण आहेत. असं नुसता राऊंड मारला ना तरी पण लय भारी वाटतं इकडे. संध्याकाळचं यायचं फेरफटका मारायला ते येत असतात इकडं. आणि त्यांच्या मुंबईतनं कोण ना कोणते आले की येतात इकडे. ते म्हटलं आपल्याला मग घेऊन आलं तिकडे. हे बघा या साईडला पूर्ण इकडे विहीर आहे. विहिरीला पाणी आहे का बघूया. बेंड छोटासा आहे. अरे बापरे पाणी भरपूर आहे. एवढं पाणी वरच्यावर लागलं म्हणजे किती हां खाली पण असेल पाणी खूप. खाली किती पाणी. आणि इथलंच पाणी ह्यांच्या सगळ्या शेतीला जातं इथल्या म्हणजे झाडांना वगैरे. मस्त झाड आहे. या फुलाचं नाव काय माहीत नाही. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण येतात. मस्त आहे ना. एक नंबर आहे झाड आहे. पण फुलाचं नाव सांगा. मला वाटतं हे अनंताचं झाड आहे का? असंच असतं ना. असंच असतं असते म्हणजे पालं वेगळे बघा. चाप्याचंच वाटतं हे. चाप्यासारखंच आहे. चाप्यामध्ये लय प्रकार आलेत. हे चाप्याचंच आहे. तसंच वाटतंय. चाप्याचंच आहे. तर चाप्याचे लय प्रकार आलेत. 1 तास बसलो आम्ही जुन्या गोष्टी ऐकत होतो. झोपून डोळे मिटून. वरती बघा मस्त एकदम पावसाचे ढग आलेत पण पाऊस लागत नाही. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळची वेळ आहे. उठलोय सगळे. रात्री मस्त झोपलो, दमलो, जेवलो आणि झोपलो. तर आता उठलोय लवकर. 5:30 वाजताच जाग आली. उठल्यानंतर जरा फेरफटका मारला. आता सगळ्यांचे आंघोळी वगैरे झालेत आणि आम्ही रेडी झालो आहे. आम्ही आता पंढरपूरलाच जाणार. प्रस्थान करणार तिकडे. आम्ही पोचू इकडून 1 तासाभरात. जास्त लांब नाही. इथून 1 तासाभराचंच अंतर आहे. आणि सकाळी उठल्यानंतर इकडे कोकिळ्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज खूप भारी भारीच होता एकदम. एका साईडला असं थोडंसं ऊन टाईप वाटतंय आणि एका साईडला पूर्ण पाऊस धरला असा इकडे. लय भारी वाटलं इथे. तर तुम्हाला इथलं जरा वरचा व्ह्यू दाखवतो कसं आहे.
ज्यांचे फार्म हाऊस आहे ते मोठे व्यक्ती आहेत, पण त्यांना भेटता नाही आला. पण मस्त वाटलं इथे स्टे ओळखीलेच आम्ही इकडे आलो सागर भाऊच्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमचा प्रवास वगैरे खूप भरपूर शूट झाला आहे, पण इथे आल्यानंतर एकदम स्टे एकदम कम्फर्टेबल झाला, रिलॅक्स वाटलं. पण म्हणजे सगळ्यांनी जेवलो, आराम केला, इकडे जरा फिरलो, असा ओव्हरऑल व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ पंढरपूरमधला असणार आहे. इथून आमचा जायचा प्रवास वगैरे, तिथलं पूर्ण दर्शन होणार नाही कारण की खूप गर्दी असते. आपण तिथे जाऊन कळस दर्शन घेऊ, पूर्ण तिकडच्या परिसर फिरू, मार्केट वगैरे करा, शॉपिंग वगैरे असेल ते करू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.